Once more! Once more! Once more! नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे निक्स विरकर. तुम्ही जो व्हिडिओ बघितला तो इंस्टाग्रामला खूपच ट्रेंडिंगला चालू आहे. हा व्हिडिओ आपण कॅपकटमध्ये एडिट केला आहे. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओमध्ये लागणारं सर्व मटेरियल आपण टेलिग्राम चॅनलला दिलं आहे, तरी तुम्ही टेलिग्राम चॅनल हा जॉईन करा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी कॅपकट ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टवरती टॅप करायचं आहे व मी जो तुम्हाला इमेज दिला आहे तो ॲड करायचा आहे. नंतर त्याची लेंथ वाढवून घ्यायची आहे. नंतर मी जे तुम्हाला PNG दिले आहेत ते ॲड करायचे आहेत. साईज छोटी करायची आहे. व त्याची लेंथ 4.7 सेकंद ठेवायची आहे. नंतर सुरुवातीला यायचं आहे व बीट मार्क द्यायचा आहे व शेवटला एक बीट मार्क देऊन आपल्याला PNG राईट साईडला स्लाइड करायचा आहे. नंतर आपल्याला टेक्स्टवरती क्लिक करायचं आहे व ॲड टेक्स्ट करायचं आहे व तिथे टाईप करायचं आहे फायनली. नंतर फॉन्ट्समध्ये ऑटोमिक हे फॉन्ट सिलेक्ट करायचं आहे व स्टाईलमध्ये सेकंड नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. नंतर जेवढ्या आपल्या PNGची लेंथ आहे तेवढीच आपल्या टेक्स्टची लेंथ वाढवून घ्यायची आहे. नंतर टेक्स्टवरती क्लिक करून स्टाईलमध्ये जा व ॲनिमेशनवरती क्लिक करा व इनमध्ये रँडम बाउन्स हा इफेक्ट सिलेक्ट करा व त्याची लेंथ 2.1 सेकंड ठेवा. व आउटमध्ये हॉरिझॉन्टल क्रॉस हा इफेक्ट सिलेक्ट करा व त्याची लेंथ 1.2 सेकंद ठेवा. नंतर आपल्याला दुसरा PNG ॲड करायचा आहे. व त्याची साईज छोटी करून घ्यायची आहे. व त्याची लेंथ 4.7 सेकंड ठेवायची आहे. नंतर सुरुवातीला या व एक बीट मार्क द्या व शेवटला एक बीट मार्क देऊन आपल्याला फोटो लेफ्ट साईडला स्लाइड करायचा आहे व आपला जो टेक्स्ट आहे त्यावरती क्लिक करून आपल्याला डुप्लिकेट करायचं आहे व त्याला पुढे स्लाइड करून घ्यायचं आहे व स्टाईलवरती क्लिक करून टाईप करायचं आहे वेट इज ओव्हर.
नंतर आपल्याला पुढचा PNG ॲड करायचा आहे. त्याला लेफ्ट साईडला ठेवून त्याची लेंथ 4.7 सेकंड ठेवायची आहे. व सुरुवातीला येऊन एक बीट मार्क द्यायचा आहे व शेवटला एक बीट मार्क देऊन त्याला राईट साईडला स्लाइड करायचं आहे. व पुन्हा आपल्याला टेक्स्ट डुप्लिकेट करायचं आहे. व टाईप करायचं आहे वेडिंग डेट फिक्स. व आपल्याला पुढचा फोटो ॲड करायचा आहे. व त्याला राईट साईडला ठेवायचं आहे व त्याची लेंथ 4.7 सेकंड ठेवायची आहे. व सुरुवातीला यायचं आहे व इथे एक बीट मार्क द्यायचा आहे. नंतर शेवटला एक बीट मार्क द्यायचा आहे व त्याला लेफ्ट साईडला स्लाइड करायचं आहे. व पुन्हा आपल्याला टेक्स्टचं डुप्लिकेट करून घ्यायचं आहे. व स्टाईलमध्ये टाईप करायचं आहे कपल नेम. व आपल्याला पुढचा फोटो ॲड करायचा आहे. त्याला लेफ्ट साईडला ठेवायचं आहे व त्याची लेंथ 4.7 सेकंड करून घ्यायची आहे. व सुरुवातीला एक बीट मार्क द्यायचा आहे व शेवटला एक बीट मार्क द्यायचा आहे. त्याला राईट साईडला स्लाइड करून घ्यायचं आहे व आपलं टेक्स्ट डुप्लिकेट करून घ्यायचं आहे. व टाईप करायचं आहे सेव्ह द डेट. व आपला शेवटचा फोटो ॲड करायचा आहे. व त्याला राईट साईडला ठेवायचं आहे. त्याची लेंथ 4.7 सेकंड ठेवायची आहे. व सुरुवातीला येऊन एक बीट मार्क द्यायचा आहे व शेवटला एक बीट मार्क देऊन त्याला लेफ्ट साईडला स्लाइड करायचं आहे. आपलं टेक्स्ट डुप्लिकेट करायचं आहे व आपली वेडिंग डेट टाईप करून घ्यायची आहे. व आपला पुढचा पार्ट कट करून घ्यायचा आहे.
नंतर सुरुवातीला यायचं आहे. हो, मी जो तुम्हाला ट्रान्झॅक्शन दिलं आहे ते ॲड करायचं आहे. त्याची साईज मोठी करून घ्यायची आहे व त्याला दोन्ही PNGच्या मध्ये ठेवायचं आहे. नंतर रिमूव्ह बीचवरती क्लिक करा व क्रोमा की सिलेक्ट करून ग्रीन कलर सिलेक्ट करा व इंटेन्सिटी 27 ठेवा व फेदर एज 55 ठेवा व क्लीन एज 44 ठेवा व त्याला डुप्लिकेट करून प्रत्येक दोन PNGच्या मध्ये ठेवा. नंतर तुम्हाला जे सॉन्ग आवडेल ते ॲड करा. व तुमचा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्या.